यवतमाल जिले के महागांव में शक्तिपीठ महामार्ग की मुआवजे की मांग को लेकर किसानों ने राष्ट्रीय महामार्ग पर रास्ता रोको आंदोलन किया। इस दौरान आंदोलन में बड़ी संख्या में किसान शामिल हुए। या परिसरातील जे काय पंचकोशीतील 20-25 गावाच्या शेतकऱ्याच्या वतीने शासनाला अशी विनंती करू इच्छितो की सर्व शेतकरी हे अल्पभूधारक झालेले आहेत। उत्पन्नाचं आणि जीवन जगण्याचं साधन ही शेतीच आहे। या बाधित जे क्षेत्र यांनी शक्तिपीठामध्ये जे घेत आहेत त्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नोकरकीला किंवा दुसरं जीवन जगण्याचं साधन नसल्यामुळं शेती हाच मुख्य त्यांचा आमचा सगळ्यांचा व्यवसाय आहे। या शक्तिपीठाच्या मार्गामध्ये जी जमीन जात आहे त्या जमिनीचे जर 2 तुकडे झाले तर पलीकडचा जो भाग आहे रोड उंच होत असल्यामुळं पलीकडचा उर्वरित भाग हा तो शेतकरी वाहू शकणार नाही। त्यासाठी अधिग्रहण करत असताना त्याच्या कामापुरतीच जमीन अधिग्रहण न करता उर्वरित भाग मग ते 5 गुंठे असो 2 गुंठे असो 10 गुंठे असो हे त्यांनी अधिग्रहण करून त्याचा मोबदला शेतकऱ्याला देणं हे अतिशय काळाची गरज आहे। पूर्ण जर मागणी जर नाही झाली तर लोक स्वतःचं जीवन संपविण्याच्या मार्गापर्यंत खेड्यापाड्यात चौकात म्हणजे त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत। कारण जिवंत राहूनसुद्धा एवढ्या तोटपुंजीच्या मदतीवर त्यांचं पुढचं जीवन उर्वरित मुलांचं असो की त्यांचं असो हे पूर्ण होत नसल्यामुळं ते कोणत्याही टोकाची भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। हे आंदोलन सर्व शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत की बाधित होणाऱ्या शेतीला एकरी 2 कोटीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट उर्वरित राहणाऱ्या गट नंबरच्या शेतीसाठी दोन्ही बाजूनी जी शेती राहील त्याच्यासाठी जिथून पांधन रस्ते आहे तिथून बोगदे देऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड असावी जेणेकरून शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे। आणि मुख्य मागणी आहे की मिळणारा मोबदला हा शेतकऱ्यांशी चर्चा करून एकरी 2 कोटी कमीत कमी ठरवावा आणि मोजणी करावी, अन्यथा शेतकरी कुठल्याही प्रकारची मोजणी होऊ देणार नाही आणि शेतकऱ्यांशी चर्चा करणं फार गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांशी चर्चा करू, पण अद्याप आमच्यासोबत कुठलीही चर्चा झाली नाही आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर चर्चा करा आणि महामार्गाचं काम सुरू करा आणि चर्चा जर झाली नाही आमचं समाधान झालं नाही तर आम्ही मोजणी प्रक्रिया होऊ देणार नाही।